सर, उद्धव ठाकरेंच्या हाकेला प्रतिसाद देत युवक या ठिकाणी पोहोचलेत. मोठ्या संख्येने एक उत्साह दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर. अरे यार, अभी हम लोग आ रहे हैं ना, उनकी सुनो ना। हाय तर एक अर्थातच नेते देखील या ठिकाणी पोहोचतायत. ते शुभेच्छा देत आहेत, या विद्यार्थ्यांना भेटतायत आणि आपण बघतोय की उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तर एक वेगळा उत्साह आहे. 74 ठाकरेंच्या हाकेला दोघं बंधू एकत्र येत आहेत आणि त्यामुळे युवक त्यांना प्रतिसाद देत आहेत. म्हणजे खरं सांगू का, हा लावा आहे देशाच्या तरुणांमधला लावा. खरं तर देशाच्या जनतेमध्ये पण होता, पण तरुणांनी त्या लाव्याला वाट दिली. अभिजित दिपकेने आंदोलन केल्यानंतर कोणाची हिंमत नाही तरी त्या बाजूला उभं राहायची. हिंमत दाखवली फक्त उद्धवजी ठाकरे. पहिला माणूस, पहिले नेते ज्यांनी म्हणाले या तरुणांना तुम्ही झुरळ म्हणायचं नाही, झुरळ म्हणून त्यांचा अवमान करू नका, असं म्हणणाऱ्या देशातील एकमेव नेता उद्धवजी ठाकरे. सर, भर पावसात उभे आहेत हे सगळे, मागं हटायला कोणी तयार नाही. दोन्ही ठाकरे बंधू काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मला मी काय बोलतो याच्यात तुझी वेळ घालवू नका, त्यांचं ऐकूया. ऐका, सर, तुमच्याकडे देखील तेवढंच महत्व आहे, कारण तुम्ही सुद्धा दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर जाऊन आले. मी गेलो होतो ते आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार गेलो होतो. मला जायचं, मी अगोदर एकदा गेलो होतो, त्यानंतर व्यासपीठावर गेलो, वांगचूंना भेटलो होतो. उद्धवजींनी सातत्यानं त्यांना सांगितलं की बाबा रे तुम्ही हे मागे घ्या म्हणून, परंतु त्या सगळ्या प्रकरणामध्ये तेव्हा ते नव्हते त्या भूमिकेमध्ये. पण मला आनंद एका गोष्टीचा वाटतो आणि अभिमान वाटतो या तरुण मुलांचा. चिकाटी ज्यांना त्या सरन्यायाधीशांना वाटलं होतं ना की झुरळांना कसंही करून चिरडून टाकता येईल, असे बऱ्याच अंधभक्तांना सुद्धा वाटलं. ती सगळे अंधभक्त आजही तसंच बोलतायत बरं का. त्यांची घमेंड अजून उतरली नाही काही लोकांची. ती तुम्हाला दिसेल की या झुरळांनी काय केलं, लाट्या घाला, काट्या घाला, काय वाटेल ते करा, पाय तोडा, मारा, आम्ही जाणार नाही, हटले नाहीत. लक्षात ठेवा, ही जी काही आहे ना ताकद, 25-30 दिवस रस्त्यावर बसणं, पाऊस येतोय, चिखल होतोय, लोक येत आहेत जात आहेत, कमी होते, दबाव येतोय, पोलिसांचा अत्याचार होतोय, आणि सगळ्यात घृणास्पद कोणती गोष्ट असेल तर हिंदुत्वाच्या नाऱ्या देणाऱ्यांनी हिंदू संस्कृतीची विटंबना, भारत मातेची विटंबना तिथं केली. महिलांशी जे वर्तन झालं ते त्या भारत मातेची विटंबना आहे बरं का. ज्या पद्धतीनं महिलांना बांबू ज्या पद्धतीने पाठवून काय करत होते ते लोक मारत होते किंवा आणखीन काय करत होते ते तुम्ही सगळ्यांनी ती विकृत भूमिका या गृह खात्याच्या लोकांनी घेतली. त्या विकृतीचा पण प्रचंड राग आहे बरं. आणि म्हणून अशा वेळेला निव्वळ शब्दांनी आदित्यजी उद्धवजींनी पाठिंबा दिला नाही, तर त्याच्या पलीकडे इथं आदित्यजी ठाकरे आणि अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी तरुणाईची आंदोलनं झाली. ती पाहिल्यानंतर दिल्लीला कळलं की दिल्लीच्या तख्त्याला महाराष्ट्र सुद्धा धक्का देतोय जबरदस्त. आणि मग राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र जोरदार सुरू झालं. लोकसभेचं अधिवेशन आपण बघतोय की शिवाजी पार्क या परिसरामध्ये आता हळूहळू नेते देखील जमतायत. दुसरी दृश्य आपण बघतोय मोठ्या गर्दीची. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स आणखी देत आहेत.